नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य सेवक 40%, 50% आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 4 संवर्गाच्या ज्या पदांची तुमची परीक्षा होणार होती त्याची सर्व हॉल तिकीट मित्रांनो आता प्रसिद्ध झालेले आहेत. जवळपास मित्रांनो 21 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट तुम्हाला आता पाहायला भेटतील. पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो 21 तारखेपर्यंतचे सर्वांचे हॉल तिकीट या ठिकाणी आता तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. तर मित्रांनो, ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत त्यांनी या ठिकाणी IBPSला कॉल करायचा आहे. त्यांचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पाहू शकतात. हे टोल फ्री कॉन्टॅक्ट नंबर आहेत. परंतु मित्रांनो, कुणाकुणाचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत, कुठल्या झेडपीचे होणार आहेत, कुठल्या झेडपीचे नाहीत होणार, ती एकदा तुम्हाला माहिती देतो. जेणेकरून भरपूर सारे विद्यार्थी कमेंट करतात की सर आमचा अहमदनगरचा आहे, आमचं पुण्याचं आहे, तर त्याचं कधी हॉल तिकीट भेटेल. तर मित्रांनो, त्याचं काय रिझन आहे त्याच्यामुळे तुम्हाला हॉल तिकीट नाही भेटत, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, सध्या ह्या ज्या तुमच्या 21 तारखेपर्यंतच्या परीक्षा होतात जिल्हा परिषदच्या, याच्या रिझल्टबद्दल देखील विद्यार्थी विचारत आहेत. तर मित्रांनो, रिझल्ट याचे आत्तापर्यंत जेवढे पण झेडपीने परीक्षा घेतले त्याचे फास्ट पद्धतीने या ठिकाणी IBPSने तुमचे रिझल्ट लावलेले, जसं की अंगणवाडी सेविकेचे पाहिलेलं असेल तुम्ही, लवकरात लवकर रिझल्ट लागलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या ज्या परीक्षा झाल्या तुमच्या याचे रिझल्ट देखील खूप लवकर लागतील. तुम्ही कुठल्या पदासाठी परीक्षा दिली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याबद्दल जसे इन फ्युचर अपडेट येत राहतील मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर पहा मित्रांनो, सध्या आता ग्रामसेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक 50% यांच्या परीक्षा मित्रांनो होत आहेत. तर ग्रामसेवकचे 21 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट या ठिकाणी सर्वांचे आलेले आहेत. कुणाकुणाचे डाउनलोड होत नाहीत, काय प्रॉब्लेम येतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्याबद्दल मित्रांनो काय जर माहिती असेल तर तुम्हाला नक्की या ठिकाणी सांगितली जाईल. तर पहा कुठल्या जिल्हा परिषदचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि कुठले नाहीत आलेले, त्याच्यासाठी मित्रांनो कधीपर्यंत त्या परीक्षा होतील, कधीपर्यंत त्यांची हॉल तिकीट येतील, वेळापत्रक येतील, तेही आपण पाहूयात. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, नॉन पेसामधील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांची मित्रांनो हॉल तिकीट तुम्हाला ग्रामसेवक पदाचे, आरोग्य सेविका या पदांचे डाउनलोड करता येणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवक 50% ते देखील हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. फक्त याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40%चे एक्झाम राहिलेले आहेत, त्यांचे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार नाहीत, परंतु आरोग्य सेविका आणि ग्रामसेवकचे भेटतील. तर या जिल्हा परिषदांचे मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहेत. आता कुठले जिल्हा परिषद राहिले आहेत मित्रांनो, ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पेसामधले मित्रांनो 13 जिल्हा परिषदा जे आहेत त्यांचे हॉल तिकीट आलेले नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही जर या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेले तर तुम्ही मित्रांनो चेक करत बसू नका, कारण की त्यांचे वेळापत्रक आलेले नाहीत आणि हॉल तिकीट सध्या येणार नाहीत. ते कधी येतील मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी. बघा, अहमदनगरमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे, जरी अहमदनगरमध्ये नॉन पेसाच्या जागा असल्या तरी ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 50% यांचे हॉल तिकीट आलेले नाहीत, भेटणार नाहीत ते तुम्हाला सध्या मित्रांनो. त्याच्यानंतर पुणे जिल्हा परिषदच्या देखील मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाच्या जागा असतील तरी देखील सध्या हॉल तिकीट आलेले नाहीत किंवा वेळापत्रकही आलेले नाहीत. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद आहे, पालघर आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे मित्रांनो, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली. कारण की भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत कमेंट करून मला विचारत आहेत की सर आमचं चंद्रपूर राहिलेलं आहे, गडचिरोली राहिलेलं आहे, अमरावती राहिलेलं आहे, काही विद्यार्थ्यांचं पुणे राहिलेलं आहे, तर त्यांचे हॉल तिकीट आम्हाला कधी भेटतील, याच्या परीक्षा नेमक्या कधी होतील. तर बघा मित्रांनो, यांचे सध्या वेळापत्रक त्यांनी दिलेलं नाही. त्याचं एक रिझन आहे ते म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जे की सध्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहीत असेल रिट पिटिशन जे आहे मित्रांनो या ठिकाणी पेसा पदभरतीबद्दलची असेल किंवा त्याबद्दलची मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो ती पेंडिंग आहे. त्याच्यावरती मित्रांनो सुनावणी कधी होणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं, त्याचा स्टेटस ऑनलाईन चेक केलेला होता त्या रिट पिटिशनचा, ती ऑगस्टमध्ये मित्रांनो होणार आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही पेसामधील राहिलेल्या तुमच्या परीक्षा घेण्यासाठी या जिल्हा परिषदांच्या त्या संदर्भात शासनाकडे मित्रांनो लेटर देखील पाठवण्यात आलेले आहेत. त्याच्याबद्दलची मागणी देखील करण्यात आलेली आहे की जसं की मित्रांनो या ठिकाणी कृषी विभाग असेल, महसूल विभाग तलाठी पदभरती असेल, वन विभागाची वनरक्षक पदभरती असेल किंवा मित्रांनो या ठिकाणी कृषीमधील कृषी सेवकचं तुम्हाला सांगितलं, ह्या ज्या परीक्षा जशा घेण्यात आलेल्या आहेत त्यांचे पेसाचे फक्त रिझल्ट पेंडिंग ठेवलेले आहेत, परंतु परीक्षा घेऊन ठेवलेले आहेत. तशा पद्धतीने देखील जी आरोग्य सेवक असतील किंवा ग्रामसेवक असेल पेसामधल्या परीक्षा घेण्यासाठी देखील मागणी करण्यात आलेली आहे किंवा याच्यावरती मित्रांनो काय ना काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा त्याच्याबद्दलची मागणी करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो पेसाच्या तुमच्या ह्या 13 जिल्हा परिषद राहिल्या त्याच्यामध्येही भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे. तुमच्या परीक्षा देखील 100% होणार आहेत मित्रांनो, परंतु या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो परीक्षा तर होणारच, परंतु
याचा अभ्यास जो आहे तुमचा चालू राहू द्या. तुम्ही असं समजू नका की तुमच्या परीक्षा होणार नाहीत म्हणून. परीक्षा होणार आहेत. आता सध्या जे मित्रांनो आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवकचे जे पेपर होत आहेत त्याचा पॅटर्न बघा. त्याचबरोबर मित्रांनो त्याचे कसे प्रश्न विचारले गेलेले, तांत्रिक प्रश्न असतील मित्रांनो, तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी या ठिकाणी असणार आहे की त्याचा अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने जोपर्यंत वेळापत्रक येत नाही तोपर्यंत अभ्यास करू शकतात. कारण की तुम्हाला आता त्याचा फॉर्म वगैरे पुन्हा भरायची वगैरे गरज नाही, काहीही गरज नाही. फक्त तुम्हाला त्याची वेळापत्रकाची वाट पाहिजे आणि त्याबद्दल जसं अपडेट येत राहतील रोजचे तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड तर करणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर हे सांगितलं मित्रांनो, ऑगस्टमध्ये त्याच्यावरती सुनावणी. त्याच्या अगोदर जर गव्हर्नमेंटने किंवा शासनाने मित्रांनो त्याच्यावरती निर्णय घेतला तशा पद्धतीने ग्रामविकास विभागाने, त्या डिपार्टमेंटने, की परीक्षा घेऊन ठेवायच्या फक्त आणि रिझल्ट वगैरे नंतर लावले तरी नियुक्त्या नंतर दिल्या जातील माननीय सुप्रीम कोर्टचे निर्णय आल्यानंतर, तर तसा काही निर्णय झाला तर त्याच्याबद्दल देखील तुम्हाला अपडेट दिलं जाईल पेसा संदर्भात. तर 5 ऑगस्टला मित्रांनो या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन माननीय सुप्रीम कोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिसते, तीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यावरती सुनावणीची डेट दिसते. परंतु मित्रांनो कधीपर्यंत होईल कुणालाही सांगता येत नाही, परंतु परीक्षा तुमच्या होतील मित्रांनो, मागं राहणार नाहीत. काय ना काहीतरी या ठिकाणी डिसिजन त्याच्यावरती होऊन जाईल. तर हे पेसाबद्दल सांगितलं. सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली ती म्हणजे 21 तारखेपर्यंतचे सर्व हॉल तिकीट या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत मित्रांनो. ज्यांचं डाउनलोडसाठी प्रॉब्लेम येतो त्यांनी कमेंटमध्ये सांगा. परंतु ह्या 13 जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर मात्र तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. सर्वांनी ही लिस्ट पाहून घ्या. या ठिकाणी तुमची जिल्हा परिषद कुठली कमेंटमध्ये सांगा. फक्त पेसामधले या ठिकाणी मित्रांनो तुमचं हॉल तिकीट सध्या आलेले नाही आहेत. तर ह्या वरच्या सर्व जिल्हा परिषदांची मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले, यांच्या सर्वांचे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येतील. जर तुमच्याकडे मित्रांनो काय प्रॉब्लेम असेल की बरेच विद्यार्थ्यांकडे काय नाही, रजिस्ट्रेशन नंबर नाही, पासवर्ड नाही आहे, हॉल तिकीट डाउनलोड करताना एरर येतोय, तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मेलवरती तुम्ही चेक करा. मेलवरतीही नाही आहे तर मग मित्रांनो तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर आहेत IBPSचे, या ठिकाणी हे कॉल सेंटरचे, इथं IBPSचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांच्या ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी हेल्प जी आहे ती केली जाईल. त्या ठिकाणाहूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटेल, मग त्याच ठिकाणावरून मदत भेटेल. तर इथं तुम्हाला कॉल करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे हॉल तिकीट तुम्हाला सध्या डाउनलोड करून घ्यायचे आहेत. 21 तारखेपर्यंत आलेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटबद्दल मित्रांनो पुन्हा माहिती दिली जाणार नाही. ह्या व्हिडिओमध्येच एवढी महत्त्वाची माहिती द्यायची होती कारण की 21 तारखेपर्यंतचे सर्व तुम्हाला हॉल तिकीट आता प्रसिद्ध झालेले आहेत ग्रामसेवक पदाचे. तर अजून काय प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.